नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सदा आणि मैनाला पैसे देतेस हे लपवण्यासाठीच ना? तर अश्विन म्हणतो, 1 मिनिट सायली वहिनी, ती सदा आणि महिन्याला पैसे देत आहे आणि ते दर महिन्याला पैसे देत आहे, हे सत्य मला माहीत आहे. तर आता सायली अश्विनला प्रश्न करत म्हणते, अश्विन भाऊजी, हे सत्य तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही तिला ज्या विचारावा असं तुम्हाला नाही का वाटलं? तर अश्विन म्हणतो, का कशासाठी? ज्या विचारावा, ज्याप्रमाणे ती सदा महिन्याला पैसे देते त्याचप्रमाणे ती इतर गरिबांनाही पैसे देते. मग ती दानधर्म करत असेल, मग मी तिला जाब का विचारावा? तर सायली म्हणते, परंतु अश्विन भाऊजी, तुम्हाला ही चुकीचं वाटत नाहीये का? तर त्याचवेळी प्रिया म्हणते, 1 मिनिट सायली, अर्जुन, मी इथे काहीतरी चांगलं करते, त्यात प्लीज खोडा घालू नका. सायली म्हणते, आम्ही खोडा घालतोय का? तू जे काही करतेस ना, हे सगळं काही नाटक आहे, हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. हे जे काही तू पैशात सोंग घेतेस ना, ते का कशासाठी, हे सगळं काही मला माहीत आहे. त्यामुळे उगाच ही सोंगा घेऊ नकोस. तर त्यानंतर प्रिया म्हणते, सायली, अर्जुन, मी तुमच्यापासून हे सत्य लपवलं होतं, कारण तुम्हाला जर कळालं तर तुम्ही यावर विश्वासच ठेवणार नाही. तर सायली म्हणते, तू जे काही करतेस ना, त्यावर माझा विश्वासच नाही. तर प्रियामध्ये मला वाटलंच होतं की तुम्ही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. हे सत्य अश्विनलाही माहीत नव्हतं. अश्विनला सुद्धा मी आजच सांगितलं आहे, कारण अश्विनच्या हॉस्पिटलमध्ये एका गरीब व्यक्तीने अश्विनच्या बॅगमधून पैसे चोरलेत आणि ज्यावेळी अश्विन घरी आला त्यावेळी तो खूप अस्वस्थ होता. त्या सगळ्या गोष्टीमुळे त्याला त्रास होत होता. तेव्हा कुठे मी अश्विनला म्हणाले की अश्विन, आपण दानधर्म अगोदरपासूनच करत आहोत. गेले कित्येक महिने मी गरिबांना पैसे दान करत आहे आणि त्याचवेळी मी त्याला हे सत्य सांगितलं. त्यामुळे सायली, अर्जुन, प्लीज तुम्ही अश्विनला माझ्या विरुद्ध भडकवू नका. तर अर्जुन म्हणतो, तुला काय वाटते? तुझ्या या सगळ्यावर आम्ही विश्वास ठेवणार आहोत का? तर अश्विन म्हणतो, पण माझा विश्वास आहे. तर आता प्रिया नाटक करत अश्विन म्हणते, अश्विन, तू यांना पैसे दे, तू त्यांना मदत कर. आता अश्विन पैसे देण्यासाठी पुढे जाणार तर सायली म्हणू लागते, प्रिया, एक गोष्ट मात्र चांगली आहे की तू जे काही करतेस ते चुकीच आहे, हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. परंतु त्या निमित्ताने का होई ना, परंतु अश्विन भाऊजींच्या हातून मात्र पुण्याची गोष्ट घडते. आता अश्विन सर्वांना मदत करतो आणि त्यानंतर अश्विन आणि प्रिया सर्वांचे आशीर्वाद घेतात. आता प्रिया हे सगळं काही नाटक करत असते, हे सायली अर्जुनला चांगलंच माहीत असतं. तर त्यानंतर अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी, यापुढे दर महिन्याला या सगळ्या कार्यासाठी, या सगळ्या कामासाठी मी तुझ्या अकाउंटला वेगळे पैसे ट्रान्सफर करत जाईन. आता हे ऐकून प्रिया तर खुश होते. आता अर्जुन अश्विनला काही सांगण याचा प्रयत्न करेल, परंतु अश्विनचा या गोष्टींवर विश्वासच नसल्यामुळे अर्जुनही काहीच बोलत नाही. तर अश्विन आणि प्रिया घरात निघून जातात. तर इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, ही मुलगी म्हणजे इम्पॉसिबल आहे, कसं शक्य होत हिला हे सगळं काही करणं? तर सायली अर्जुनला म्हणते, हिला ज्या विचारून ती सदा आणि मैनाबद्दल सत्य आपल्याला सांगणार नाही, हे आपल्याला अगोदरच माहीत होतं. परंतु आता आपण तिला ज्या विचारला आणि तिच्या उत्तराने आपलं समाधान झालंय असं तिला तरी वाटत असेल आणि आता तिच्या नकळत आपल्याला आपलं काम करता येईल. तर अर्जुन सायलीला म्हणतो, किती इझिली खोट बोलते ही आणि तिने अश्विनला सुद्धा किती सहज फसवलं. तर सायली अर्जुनला म्हणते, आपण तिचं सगळं ऐकून तर घेतलं, पण या सगळ्याची शिक्षा तर तिला मिळायलाच हवी आणि जर घास सरळ घेता आला नाही ना, तर तो उलटाही घेता आला पाहिजे. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे सायली 2 आता तन्वीला म्हणजेच प्रियाला शिक्षा देणार. तर अर्जुन सायलीला विचारतो, नक्की तू काय करणार आहेस, सांग बरं. तर सायली म्हणते, बघतच रा, असं म्हणत सायली आता तिथून निघून जाते. तर अर्जुन विचार करत म्हणतो, बिचारी प्रिया, आता सायली 2 पासून तिला कोणीच वाचू शकत नाही, पण आज खरंच खूप तुझी दया येते.
प्रिया ऑल द बेस्ट. तर दुसरीकडे प्रिया आणि अश्विन घरात येतात. अश्विन प्रियाच कौतुक करत म्हणतो, तन्वी, अग काय बोलू, मला काहीच कळत नाहीये. अगं म्हणजे कधी कधी इतका वेडेपणा करतेस की तुला नक्की काय बोलावं, कसं तुला ज्या विचाराव काहीच कळत नाही. आणि कधी कधी इतका सगळ्यांचा विचार करतेस की तुझं कौतुक कसं करावं हेच कळत नाही. तर प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन, मला माहीत आहे या अगोदर मी खूप चुका केल्या आहेत आणि या सगळ्याचं मला आता प्रायचित्त घ्यायचं आहे. खरं सांगू का, मी तुझ यावर खूप चिडायचे, रागवायचे, पण त्या रागातही तू माझ्यावर प्रेम करत होतास आणि त्या प्रेमानेच माझे डोळे उघडले आहेत आणि माझ्यातील हा बदल तुझ्या प्रेमामुळेच घडला आहे. आता त्या ठिकाणी पूर्णा कल्पनाताई आलेले असतात. तर अश्विन खुश होत म्हणतो, मम्मा, पूर्णाजी, तुम्हाला माहीत आहे का आज तन्वीने काय केलं? तर पूर्णाजी म्हणतात, काय केलं नक्की या तन्वीने? तर अश्विन म्हणतो, तिने. तर त्याचवेळी प्रिया अश्विनला थांबवते आणि म्हणू लागते, अश्विन, नको सांगूस. तर अश्विन प्रियाकडे पाहतो. तर प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन, अरे, उजव्या हाताने केलेलं दान हे डाव्या हातालाही कळायला नको असं म्हटलं जातं. मग अश्विन, अरे, कोणालाही तू काही सांगणार नाहीयेस. तर त्याचवेळी पूर्णाजी आणि कल्पनाताई एकमेकांकडे पाहू लागतात. प्रियाच्या तोंडून हे आलेले शब्द सगळ्यांसाठीच आश्चर्यकारक असतात. परंतु त्याचवेळी सायली, अर्जुन घरात येतात आणि सायली म्हणू लागते, असं कसं ग, तू जर एवढं मोठं काम करतेस तर त्याचं कौतुक व्हायलाच हो आणि घरातील सगळ्यांना ते कळायलाही हव्य. प्रिया, दादा, ताई या सर्वजण घरात असं म्हणत सायली त्या सगळ्यांना पुन्हा एकदा घरी बोलावून घेऊन येते. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, अग या कोण आहेत? तर सायली म्हणते, आई, हे तेच व्यक्ती आहेत ज्यांना बेगर आहेत, ज्यांना पैशाची गरज आहे. अशा व्यक्तींना ना गेले काही महिने प्रिया मदतीचा हात पुढे करत आहे. गेले काही महिने ती त्यांना मदत करत आहे. तर कल्पना ताई म्हणतात, खरंच तन्वी, अगं जर तू हे खरंच करत असेल ना तर आम्हाला तुझा अभिमान आहे. तर आता प्रिया म्हणू लागते, खरंच आई, थँक यू सो मच. तर त्यानंतर प्रिया सायलीला म्हणते, सायली, अग त्यांना मदतीचा हात पुढे करून मी त्यांना पाठवलं होतं, मग तू पुन्हा का घेऊन आलीस? तर सायली म्हणते, तुला अजून एक संधी द्यायला. प्रिया म्हणते, अजून एक संधी? तर सायली म्हणते, हो, प्रायचित्ता घेण्याची. तर प्रिया हसण्याचं नाटक करत म्हणते, मला काही कळलं नाही. तर सायली म्हणते, तुला आठवतंय का प्रिया, ज्यावेळी तू लग्न करून या घरात आली होतीस, मी सुद्धा या घरात लग्न करून आले होते. त्यावेळी असंच मागत मी बोलावलं होतं आणि त्या मागतकायांना तू किती त्रास दिलायस हे आठवतं का तुला? आता प्रियाला ते सर्व दिवस आठवतात ज्यावेळी सायलीने त्यांना अन्नदान केलेलं असतं आणि सर्वजण जेवायला बसतात त्यावेळी ते अन्न खराब असतं. त्यावेळी ते सर्वजण म्हणू लागतात, सुभेदारांच्या घरी आणि शीळ अन्न. तर असं म्हणत ते घराबाहेर पडतात. त्यावेळी त्यांच्या पायाला काचाही लागतात, परंतु ती काच घरच्या ग्लासची आहे हे सायलीने ओळखलेलं असतं आणि त्याचवेळी ती प्रियाला म्हणालेली असते, तर प्रिया, हे सगळं काही तू केलंस ना? अगं, तुझ्या हातातच पाण्याचा ग्लास होता. तर प्रिया सायलीला म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे, तो ग्लास फोडून मी तिथे टाकलायत का काचा? तर सायली म्हणते, हो, कारण तुझ्या हाताला जखम कशी झाली आहे? कारण ती जखम ग्लास फोडताना झाली. अगोदर तुझ्या हाताला काच लागली आणि त्यानंतर काचा तिथे ठेवलेस. प्रिया, तुला माहीत आहे की सुभेदारांच्या नावाला गालबोट लागेल असं मी काहीही करणार नाही, पण आज तू केलेस. आता हे सगळे दिवस, तो सगळा क्षण प्रियाला आठवतो आणि प्रिया सत्य कबूल करत म्हणते, हो, त्यावेळी माझ्या हातून खरंच खूप मोठी चूक झाली होती. प्रिया वाईट वाटण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, खरंच मी चुकीचं वागले होते, परंतु त्या वागण्याचा मला पश्चाताप आहे. आता प्रियाच ते बोलणं ऐकून अश्विनला तिच्यावर विश्वास बसत असतो. तर सायली म्हणते, हो ना, मग आज तू स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून या सगळ्यांना खाऊ घाल. आता सायलीचा हा प्लॅन ऐकून कल्पनाताई आणि पूर्णाजी एकमेकीकडे पाहत हसू लागतात. तर सायली पुढे म्हणू लागते, पूर्णाजी तर नेहमीच म्हणतात
अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान असतं. तर अर्जुन म्हणतो, अरे वा, हे तर खरंच खूप छान आहे. आणि हो, तुम्ही सर्वांनी आता जेवणच ज्या, असं म्हणत अर्जुन त्या सगळ्यांनाच थांबवून घेतो. इथे मात्र प्रियाच्या चेहऱ्याचा रंगच उडाला असतो. तर अश्विन अगदी विश्वासाने प्रियाला म्हणतो, तन्वी, ज्या पटकन कामाला लाग. माझी पूर्ण खात्री आहे आणि पूर्ण विश्वास आहे की तू हे सगळं काही अगदी नीट करशील. आता प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही. तर विमलताई प्रियाला म्हणतात, आणि तन्वी ताई, तुम्हाला जर काही हवं असेल तर मला सांगा, मी तुम्हाला मदत करेन. परंतु आता प्रियाला काय करावं काहीच कळत नाही. सायलीने तर प्रियाला चांगलाच धडा शिकवलेला असतो. प्रिया विचार करत तिथेच उभी राहते. तर पूर्णा म्हणतात, अग विचार कसला करतीयस तन्वी, तू या सगळ्यांसाठी जेवण बनवतेस ना? तर प्रिया म्हणते, हो बनवते ना. तर कल्पनाई प्रियाची मजा घेत म्हणतात, तन्वी, तू एक काम करतेस का? तू या सगळ्यांसाठी खिचडी बनव, म्हणजे ती पटकन होईल ना. ज्या किचनमध्ये ज्या, असं म्हणत कल्पना ताई सुद्धा आता प्रियाची चांगलीच मजा घेत असतात. परंतु प्रियाची बोलतीच बंद झालेली असते. प्रिया अश्विनकडे पाहते. तर अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी, ज्या सुरुवात कर. आता मात्र नाईलाज असतो आणि प्रियाला महिन्यांना आपल्या घरातून बाहेर काढलं आहे. त्या महिन्यापासूनच प्रिया त्यांना पैशाची मदत करत आहे. आता विचार करूनही सायलीच्या डोक्यातील कोड काही सुटत नसतं. आणि म्हणूनच सायली अर्जुनला म्हणते, अहो प्रियाने त्या लोखंडेंना पैसे देणं आणि तेही कर्ज देणं, हे मला काही पटत नाहीये. म्हणजे ती जे काही थापा मारते ना, त्यावर माझा अजिबातच विश्वास नाही. तरी सुद्धा प्रिया दर महिन्यांना त्याला पैसे देत आहे. प्रियाचा आणि त्यांचा नक्की काय संबंध आहे, असं म्हणत आता सायली अर्जुनला प्रश्न करते. तर त्यावेळी अर्जुन या सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि सायलीला म्हणतो, तेच आपल्याला शोधून काढायचं आहे. परंतु जर आपण त्या लोखंडेंना जाऊन विचारलं तर ती लोक काही आपल्याला खरं उत्तर देणार नाहीत. त्यामुळे आपल्याला आता दुसरा मार्ग शोधावा लागेल. तर सायली अर्जुनला म्हणते, प्रियासारखीच ती सुद्धा खोटाडी माणस आहेत. आणि जर प्रिया त्यांना दर महिन्याला पैसे देत असेल तर मग ती माणस प्रियाच्या विरोधात तोंडही उघडणार नाही. हेही तितकंच खरं आहे. अर्जुन म्हणतो की हो. आता अर्जुन पुढे काही बोलणार, परंतु त्याच वेळी अर्जुनला चैतन्याचा मेसेज आलेला असतो. अर्जुन पाहतो तर चैतन्याने एक फोटो पाठवलेला असतो आणि त्याखाली लिहिलेलं असतं की हा महिपच्या घरामध्ये शिरणारा माणूस आहे. मग तो पुरुष आहे की बाई हे मात्र कळत नाहीये. आता पुढे नक्की काय करायचं आहे? अर्जुन सायलीकडे पाहतो. मोबाईल लपवतच आता मेसेज करणार. तर सायली अर्जुनला विचारते, तुमचं लक्ष कुठे आहे? तर आता अर्जुन म्हणतो, हा ते मी सदा आणि मैना बद्दलच विचार करत होतो. तर अर्जुनला सायली म्हणू लागते, आता आपल्याला अशी व्यक्ती शोधून काढावी लागेल जी सदा आणि मैनाबद्दल सत्य सांगू शकते. त्याचं मूळ शोधून काढावं लागेल आणि तरच आपण याला प्रियापर्यंत पोहोचता येईल. आता अर्जुन म्हणतो, हो खरं आहे, पण अशी कोणती व्यक्ती असेल? तर त्याचवेळी आता चैतन्याचा पुन्हा एकदा अर्जुनला मेसेज आलेला असतो. चैतन्य म्हणालेला असतो की तो माणूस उद्या आपल्याला भेटायला तयार आहे. मग उद्या आपण त्याला भेटू आणि त्याचवेळी आपल्याला महिपच्या घरात शिरणार ती व्यक्ती कोण आहे आणि साक्षीबद्दलच सत्य आपल्याला कळेल. म्हणजे थोडीफार तरी माहिती कळेलच. आता अर्जुन तो मेसेज वाचत असतो आणि सायली पाहते. तर अर्जुनचं लक्ष मात्र मोबाईलमध्ये असतो. आता अर्जुन चैतन्याचे मेसेज वाचत असतो. तर चैतन्य पुढे म्हणतो, तू उद्या जा आणि त्या माणसाला भेटून ये बघ. त्या माणसाला काही माहीत असेल तर आता सायली रागानेच अर्जुनचा मोबाईल काढून घेते आणि म्हणू लागते, काय चाललंय तुमच्या? आपण कुठल्या तरी विषयावर बोलतोय ना, आणि तोही महत्वाचा विषय आहे, आणि तरी सुद्धा तुमचं लक्ष मात्र फोनमध्येच आहे. तर आता अर्जुन खोट बोलत म्हणतो, नाही, क्लायंटला मेसेज करत होतो. त्याचा मेसेज आलाय ना, त्यालाच रिप्लाय देत होतो, असं म्हणत अर्जुन घाबरून गेलेला असतो. सायलीच्या हातातून मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न करतो. तर सायली म्हणते, क्लायंट वगैरे सगळं काही ऑफिसमध्ये, तरी सुद्धा
तुम्ही हा सगळा विषय घरी का घेऊन येता? आणि आता आपण हे शोधतोय की सदा आणि मैनाक यांच्याबद्दल सत्य आपल्याला कोण सांगेल? या सगळ्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. आणि तरीसुद्धा तुमचं लक्ष मात्र मोबाईलमध्येच आहे. अर्जुन म्हणतो, 1 मिनिट मी फक्त क्लायंटला रिप्लाय देतो. सायली म्हणते, काही नको क्लायंटशी मी बोलते. असं म्हणत आता सायली मोबाईल पाहणार, परंतु त्याचवेळी मोबाईल मात्र स्विच ऑफ झालेला असतो. सायली म्हणते, घ्या तुमचा मोबाईल सुद्धा बंद पडला आहे. त्याला सुद्धा कळालं आहे की आता त्याच्यासोबत तुम्हाला वेळ घालवण्यात काहीच अर्थ नाही. तर आता अर्जुन म्हणू लागतो, मोबाईल आहे की बायको? तर सायली अर्जुनला म्हणते, झालं का तुमच्या? आता आपण बोलूयात का? अर्जुन म्हणतो, हो. तर सायली म्हणते, सदा मैना आपल्या घरात आल्यानंतर कोणाकोणाविषयी बोलत होते? या सगळ्याचा आपल्याला विचार करावा लागेल. त्या सगळ्या गोष्टी आठवाव्या लागतील, म्हणजे तिथूनच आपल्याला सुरुवात करता येईल. तर आता अर्जुन आणि सायली त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतात आणि दोघेही एकत्रच म्हणतात, ती बाई. तर सायली म्हणते, ती बाई आपल्याला सत्य सांगू शकते. ज्या बाईकडे सदा महिन्यानी आपलं मूल विकलं होत आणि त्या बदल्यात पैसे घेतले होती, तीच बाई आपल्याला सत्य सांगू शकते. तर अर्जुन म्हणतो की हो, या अगोदर प्रियाबद्दल आपण तिला विचारलं होतं, परंतु त्याबद्दल आपल्याला काहीच कळालं नाही. खरं तर ते विचारण्यात काही पॉइंटच नाही, परंतु आता सदा महिन्याबद्दल सत्य मात्र त्या बाईकडूनच आपल्याला कळू शकतं. तर अर्जुन म्हणतो, सगळी इन्फॉर्मेशन ती बाईच देऊ शकते, त्यामुळे आपण उद्या जाऊन तिला भेटूया. तर सायली म्हणते, आणि मला खात्री आहे प्रियाबद्दलची सगळी माहिती आपल्याला तिथेच कळू शकते. प्रिया आणि सदा महिनाचा नक्की काय संबंध आहे हे उद्याच आपल्याला कळेल. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सर्वजण जेवणासाठी एकत्र येतात. तर आता सायली कल्पना ताईंना म्हणते, आई तुम्ही जेवायला बसा. विमलताई सुद्धा आग्रह करतात. कल्पनाताई जेवायला बसतात आणि म्हणू लागतात, खरं सांगू का, गेले काही दिवस मला जेवणाची इच्छाच नाहीये. म्हणजे अस्मिताची काळजी वाटत आहे. सत्य मनात फक्त तिचाच विचार येत असतो आणि त्याने मला काहीच सुचत नाही. कारण बघा ना, आता अस्मिताचे दिवस भरत आलेत, तरी सुद्धा तिचा चेहरा मात्र पडलेलाच असतो. तिच्या चेहऱ्यावरचा हसूच कुठेतरी गायब झाला आहे. तर प्रतापराव म्हणू लागतात, खरं तर त्या माणसाला आपण अस्मितासाठी या घरात घेतला आहे, परंतु अस्मिताचा चेहरा अगदी पडलेला असतो, ते पाहतही नाही. खरं तर या दिवसात हे सगळं काही तिच्यासाठी योग्यच नाहीये. तर पूर्णाजी म्हणू लागतात, परंतु अस्मिताच बाळपण होईपर्यंत आपल्याला काहीच करता येणार नाही. उगाच घरात मला कडवटपणा नको आहे. तर सायली म्हणू लागते, मी एक सुचवू का? तर अर्जुन म्हणतो, बोल ना. तर सायली म्हणते, आपण अस्मिता ताईंसाठी का होई ना, परंतु सचिन भाऊजींशी नीट वागूयात का? आता सगळ्यांनाच धक्का बसतो. सायली म्हणते, हो, आपल्याला कदाचित हेच करावे लागेल, कारण अस्मिता ताईंना याच गोष्टीचा त्रास होतोय ना, की आपण त्यांच्याशी नीट वागत नाही आहोत. आणि म्हणूनच मला असं वाटते की आपल्या सगळ्यांच्या रागाबाईच ते सचिन भाऊजींच्या चुकांकडे दुर्लक्ष करत आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण तोंडासमोर का होईना, परंतु सचिन भाऊजींशी नीट वागलोत तर अस्मिता ताईंना थोडं शांत वाटेल, त्यांना थोडं बरं वाटेल आणि त्यांच्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल. आणि कदाचित मग त्यांना सचिन भाऊजींच्या चुकाही जाणवायला लागतील. तर अर्जुन म्हणू लागतो, 1 मिनिट, त्या माणसाशी असं चांगलं खोटं गोड वागणं हे मला जमणार नाही, मी ते नाही करू शकत. तर सायली म्हणू लागते, मी तुम्हाला खोट गोड बोलायला सांगतच नाहीये, मी फक्त एवढेच म्हणते की फक्त तुम्ही अस्मिता ताईचा विचार करा आणि अस्मिता ताईंचा विचार करूनच सचिन भाऊजीशी फक्त नीट बोला. एवढंच. याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही प्रेमानेच त्यांच्याशी बोलावं, फक्त नीट बोला आणि बोला असंच मला वाटते. कारण कसं आहे ना, आपण सर्वच जण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय, आपण त्यांच्या प्रश्नाला उत्तरच देत नाही आहोत. असं व्हायला नको आणि एवढंच करूया असंच म्हणतीय मी. तर प्रतापराव सायलीच्या बाजूने बोलत हणतात. अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू दिसावं यासाठी
मी काहीही करायला तयार आहे. तर पूर्णाजी अर्जुनला म्हणू लागतात, अर्जुन, अरे अस्मिताच बाळणपण होईपर्यंत आपल्याला हे कदाचित करावं लागेल. अरे, आता सचिनला आपण अस्मितासाठी सहन करतोच आहोत ना, मग एवढंच चांगलं वागूयात ना, काही हरकत नाही. असं म्हणत पूर्णाजी आता अर्जुनलाही समजावतात अस्मितासाठी. आता सचिनशी नीट वागणं हे सर्वांनीच ठरवलेलं असतं, शेवटी नाईलाज का होई ना, परंतु अस्मिताच्या चेहऱ्यावरच हसू पुन्हा आणण्यासाठी त्यांना सचिनशी नीट बोलावं लागणार हे आता सगळ्यांनाच कळालेलं असतं. तर प्रतापराव म्हणू लागतात, आणि अर्जुन, मला तरी हे कुठे पटते रे, परंतु तरी सुद्धा अस्मितासाठी करावंच लागणार आहे. तर त्याचवेळी अश्विन त्या ठिकाणी येतो. अश्विनने हे सगळं काही ऐकलेलं असतं. अश्विन म्हणू लागतो, हा काय ऑप्शन आहे? सचिनने इतकं सगळं केल्यानंतर आपण त्याच्याशी नीट वागायचं कसं शक्य आहे? आणि त्याने केलेलं सगळं काही विसरायचं नाही. मला हे जमणार नाही. असं म्हणत आता अश्विनने सरळ सरळ नकार दिलेला असतो. तर प्रतापराव म्हणू लागतात, अश्विन, आता प्रिया नाटक करत म्हणते. अश्विन, अरे, तू असं का म्हणतोयस बाबा? आणि यार, जून सुद्धा नाटक म्हणून का होई ना, परंतु त्याच्यासोबत नीट वाहणारच आहेत ना, मग तू या सगळ्याला नकार का देतोयस? आणि त्यामुळे तू अडवणूक करू नकोस. आणि आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? हे घर शांत राहणं आणि अस्मिताच्या चेहऱ्यावरचा आनंद, यापेक्षा आपल्याला अजून काय हवंय? त्यामुळे अश्विन, अरे प्लीज वागूयात ना आपण सर्वजण असं. तर आता प्रिया मनाशीच म्हणते, तुला सपोर्ट करण्यातच माझा फायदा आहे ग सायली, पण तुझा हाच प्लॅन मी हाणून पाडते की नाही ते बघच. असं म्हणत आता प्रियाच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी शिजत असतं. तर सायली म्हणू लागते, बरं, मी अस्मिता ताईंना आणि सचिन भाऊशींना बोलावून घेऊन येते. असं म्हणत सायली तिथून निघून जाते. तर इथे प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन, अरे तू उभा काय आहेस? बस ना, अर्जुनच्या बाजूला जेवायला बस. आता प्रिया सर्वांना जेवण वाढायला घेते. ती कोशिंबीर वाढत असते आणि तेही चुकीचं. तर पूर्णाजी म्हणू लागतात, अगं कोशिंबीर ही नेहमी डाव्या बाजूला वाढायची असते आणि भाजी उजव्य. यांची मुलगी आहे बबली. सदाशिव लोखंडे आत आहे. सत्य समोर येतात सायली. अर्जुनला धक्का का बसतो? आता हे सत्य समोर येतात सायली. अर्जुन पुढे नक्की काय करतील? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.